आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। शाळांवर स्टिंग विक्रीवर प्रशासनाचा चाबूक। 500 मीटर परिसरात ऊर्जा पेय विक्रीस बंदी। नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा। राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग या ऊर्जा पेयाच्या विक्रीवर निर्बंध लागू करण्याचे निर्देश दिले आहेत। या निर्णयामुळे राज्यभरात विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते याकडे पालक, शिक्षक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवळ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने अन्न सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेतली आहे। तसेच आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर अन्न भेसळ, अवैध गुटखा विक्री आणि नियमभंग करणाऱ्या विक्रेत्यांविरोधातील कारवायांना वेग आल्याचे चित्र आहे। त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्टिंग सारख्या ऊर्जा पेयाचे शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये वाढते आकर्षण आणि त्यांच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या संभाव्य आरोग्यविषयक दुष्परिणामांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे। त्यानुसार शाळांच्या अर्ध्या किलोमीटर परिसरातील कोणत्याही दुकानात हे पेय विक्रीस ठेवता येणार नाही। या निर्णयाचे पालक वर्गातून स्वागत होत असून विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। मात्र केवळ आदेश जारी करून न थांबता त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही जोर धरू लागली आहे। केवळ आदेश नकोत, प्रत्यक्ष तपासण्या, नियमित धाडी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली तरच विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहील अशी अपेक्षा पालक व नागरिकांनी व्यक्त केली आहे। आता अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा या निर्णयाची किती प्रभावी अंमलबजावणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।